मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार हे कायमस्वरूपी स्मरणात राहतात, कायमस्वरूपी आठवणीत राहतात। तर काही कलाकार हे सदाबहार असतात, त्यांचे कार्यक्रम त्यांचे चित्रपट हे नेहमी पाहू वाटतात आणि त्यांचं जे अचूक टायमिंग असतं ते टायमिंग सुद्धा ते मॅच करतात। आता चित्रपटसृष्टीमध्ये कॉमेडीचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे ते म्हणजे अशोक सराफ। अशोक सराफ यांनी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची जी कॉमेडी आहे आणि कॉमेडीचं जे टायमिंग आहे ते असं अचूक पकडलेलं आहे की अशोक सराफ यांची जी कॉमेडी आहे त्याची बरोबरी कोणी सुद्धा करू शकत नाही असं देखील सांगितलं जातं आणि मराठीतले सुपरस्टार म्हणून देखील अशोक सराफ यांची ओळख आहे। आता अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच बॉलिवूडमध्ये सुद्धा म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्यांचे चित्रपट तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात हिट ठरलेले आहेत। पण याच अशोक सराफ यांच्या लाईफबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? कारण की त्यांनी ज्या मुलीबरोबर लग्न केलं, ज्या तरुणीबरोबर लग्न केलं, जेव्हा ती मुलगी 10 वर्षाची होती तेव्हाच ती अशोक सराफ यांना आवडली होती आणि तिलाच त्यांनी बायको म्हणून सुद्धा स्वीकार केलं आणि तिचं नाव आहे निवेदिता श्रॉफ। अशोक सराफ यांची बायको निवेदिता श्रॉफ यांच्या दोघांमध्ये 18 वर्षाचं अंतर आहे आणि जेव्हा अशोक सराफ यांनी निवेदिताला पहिली वेळच पाहिलं होतं तर तेव्हा फक्त निवेदिता या फक्त 10 वर्षाच्या होत्या। नेमकं हे सगळं प्रेम प्रकरण कसं जुळून आलं, त्यांच्या आयुष्यामध्ये निवेदिता कशा आल्या हे आपण अगदी स्पष्ट आणि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। अशोक सराफ म्हणजे ही फिल्म इंडस्ट्रीमधले मराठी चित्रपटसृष्टीमधले अशोक मामा म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे। म्हणजे एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका त्या ठिकाणच्या कामगाराची स्पॉट बॉयची मुलगी त्या ठिकाणी येत होती आणि ती लाडानं अशोक मामा म्हणत गेली म्हणून अशोक सराफ यांचं नाव हे अशोक मामा पडत गेलं आणि त्यांना आता अशोक मामा म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा ओळखतात। पण याच अशोक सराफ यांच्या लाईफमध्ये एक मुलगी आली होती आणि ती मुलगी तेव्हा फक्त 10 वर्षाची होती। पण जेव्हा ती 10 वर्षाची होती तेव्हा अशोक सराफांनी त्यांच्याबरोबर काम केलं, ओळख झाली। पण हळूहळू काही दिवसानंतर तीच मुलगी त्यांच्यासोबत काम करू लागली आणि त्यांचं जी ओळख होती त्याचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि त्या प्रेमाचं रूपांतर नवरा बायकोमध्ये म्हणजे लग्नामध्ये सुद्धा झालं आणि त्यांचा संसार अजूनही एकदम सुखाचा चालू आहे। तर अशोक सराफ यांच्या आयुष्यामध्ये निवेदिता श्रॉफ कशा आल्या त्या अगोदर आपल्याला पाहावं लागेल की अशोक सराफ यांचा जन्म कधी झाला। अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947ला बेळगावमध्ये झाला। तर निवेदिता यांचा जन्म 6 जून 1965 मध्ये झाला। बघा यामध्ये तारखेचंही अंतर आहे आणि वयाचं सुद्धा अंतर आहे। निवेदिता श्रॉफ आणि अशोक सराफ यांच्यामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे, यांच्यामध्ये 18 वर्षाचं अंतर आहे आणि तरीसुद्धा या दोघांचा संसार अगदी सुखाचा चालू आहे। तर आता या दोघांची ओळख नेमकी कसं झाली, हे दोघंजण पहिल्यांदा कुठं भेटले, तर झालं असं की जेव्हा अशोक सराफ हे त्यांच्या एका नाटकाचा प्रयोग करत होते आणि त्या नाटकाचं नाव आहे डार्लिंग या नाटकाच्या वेळी अशोक सराफ आणि त्यांच्या एक जवळचे मित्र होते आणि त्यांच्या मित्राचीच मुलगी म्हणजे निवेदिता श्रॉफ होती। म्हणजे तेव्हा तिचं आडनाव श्रॉफ नव्हतं पण फक्त निवेदिता होतं। मग मित्राची मुलगी ही त्या ठिकाणी आली आणि त्याच दरम्यान अशोक सराफांची नजर त्या निवेदितावर पडली। पण तेव्हा फक्त ती 10 वर्षाची असल्यामुळं तेव्हा एवढं काही जाणीव झाली नाही, फक्त मित्राची मुलगी असल्यामुळं एक जवळची ओळख निर्माण झाली होती। पण मात्र त्याच्या काही वर्षानंतर अशोक सराफ यांचा एक चित्रपट आला आणि त्या चित्रपटाचं नाव होता मामला पोरीचा। या चित्रपटामध्ये अशोक सराफ आणि निवेदिता हे दोघंही आपल्याला सोबत पाहायला मिळाले होते। या दोघांचेही कास्टिंग अगदी सोबत होतं आणि या चित्रपटादरम्यान एकमेकांशी बोलायचे आणि यांची एकमेकांसोबत ओळखसुद्धा झालेली होती। पण तेव्हा मात्र निवेदिता या अशोक सराफांना अशोकजी म्हणून बोलायच्या, कारण की ते वयानं त्यांच्यापेक्षा मोठे होते। मग असं करता करता पहिल्या चित्रपटामध्ये चांगली ओळख झाली,
मग यांनी दुसरा सुद्धा चित्रपट केला आणि त्या चित्रपटाचं नाव आहे नवरी मिळे नवऱ्याला. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटादरम्यान मात्र या दोघांची जी मैत्री झाली होती त्या चित्रपटादरम्यान त्यांचं मैत्रीचं रूपांतर आता मात्र प्रेमात होऊ लागलं होतं, कारण की हे एकमेक आवडू लागले. याचं कारणसुद्धा अशोक सराफ यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. कारण की नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं, त्याचं पॅकअप झालं होतं आणि जेव्हा कलाकारांना आपापल्या घरी जायची वेळ आली होती आणि जेव्हा निवेदिता यांनी अशोक सराफ यांना बाय बाय म्हटलं आणि ती बाय बाय म्हणून त्यांना बाय बाय करून जात होती, तेव्हा काही अंतरावर गेल्यानंतर अशोक सराफांना वाटू लागलं की तिनं एकदा तरी मागं वळून पाहावं जर तिच्या मनामध्ये काही असेल तर. कारण की अशोक सराफ यांच्यामध्ये सुद्धा तशा भावना निर्माण झालेल्या होत्या आणि अगदी ठरल्याप्रमाणेच झालं. निवेदिता ह्या काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी अगदी जसं काही त्यांना पाठीमागून कोणी आवाजच दिला त्याच पद्धतीनं त्यांनी मागे वळून पाहिलं आणि तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल जाणीव झाली, आकर्षण निर्माण झालं आणि त्यांच्या याच मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि ते चित्रपट होता नवरी मिळे नवऱ्याला. तेव्हापासूनच त्यांना त्या चित्रपटामधून अगदी नवरी नवऱ्याला मिळली असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर त्यांच्या चित्रपटाचा धूमधडाका हा सुरूच झाला आणि अगदी त्यांचा चित्रपट धूमधडाका याच नावाने आला. आता धूमधडाका चित्रपटामध्ये अशोक सराफ यांच्यासोबत लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासारखे सुद्धा अभिनेते होते आणि त्यांनी अगदी धूमधडाका चित्रपट करून टाकला. धूमधडाका मोठ्या प्रमाणात गाजला. आता मात्र या दोघांची जोडी सुपरहिट ठरू लागली. एकापाठोपाठ एक या दोघांचे चित्रपट हिट ठरू लागले आणि लोकांना ही जोडीसुद्धा मोठ्या प्रमाणात आवडू लागली. मग या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तारीख आली 27 जून 1990ची. 27 जून 1990ला गोव्यामध्ये जे मंगेशी देवी मंदिर आहे कुलदैवतेचं, त्याच ठिकाणी अशोक सराफ आणि निवेदिता यांनी लग्न केलं आणि या लग्नाला फक्त काही मोजकेच लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. फिल्म इंडस्ट्रीमधले जास्त काही लोक, जास्त काही जवळचे पाहुणे त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले नव्हते. याचं महत्त्वाचं कारण होतं की निवेदिता या अशोक सराफ यांच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान होत्या आणि ही गोष्ट निवेदिता यांच्या आईला मान्यच नव्हती. त्यांचं पहिलं म्हणणं होतं की फिल्म इंडस्ट्रीमधल्या एखाद्या अभिनेत्याशी लग्न तिनं करू नये, तिने एखाद्या चांगल्या बिझनेसमॅन व्यक्तीशी लग्न करावं. पण मात्र निवेदिता यांची मोठी बहीण हिनं त्यांच्या आईला समजून सांगितलं आणि निवेदिताचे वडील हे तर अशोक सराफ यांच्या जवळचे चांगले मित्रच होते आणि अशोक सराफ यांचा देखील स्वभाव उत्तम असल्यामुळं, काळजी घेत असल्यामुळं त्यांना सुद्धा हळूहळू त्यांचा स्वभाव आवडत गेला आणि मग त्यांनी सुद्धा त्या लग्नाला मान्यता दिली आणि गोव्यामध्ये मंगेशी देवी या ठिकाणी या दोघांचंही लग्न पार पडलं. आता त्यांचा लग्नाचा सुखाचा संसार सुरू झाला होता. त्यानंतर मात्र निवेदिता यांनी चित्रपटसृष्टीमधून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या 14 वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांबसुद्धा राहिल्या. त्याचं कारण होतं की त्यांना त्यांचे जो झालेला मुलगा आहे त्याचं अगदी चांगल्या पद्धतीनं सांभाळ करायचा होता आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा होता आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे अनिकेत श्रॉफ. अनिकेत श्रॉफ हा आता विदेशात राहतो आणि तिकडं तो शेफचं काम करतो. त्याला त्यामध्येच जास्त रस असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. पण जर आपण पाहिलं तर चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक वेगवेगळ्या जोड्या आहेत, पण मात्र ही जोडी चित्रपटसृष्टीमधली एकदम वेगळी जोडी आहे. कारण की या दोघांमध्ये वयाचं अंतर फार मोठं असलं तरी प्रेमाचं अंतर मात्र खूप कमी आहे. हे दोघंही अजूनही एकमेकांवर तेवढंच प्रेम करतात जेवढं पहिल्यापासून यांच्यामध्ये चालू झालेलं होतं. एकंदरीत अशोक सराफ यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल आणि अशोक सराफ, निवेदिता श्रॉफ या दोघांच्या चित्रपटाबद्दल, लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.